मोठ्या उत्साहामध्ये बौद्ध विवाह मेळावा संपन्न. सुमारे 30 जोडपी विवाहबद्ध. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, फुले शाहू आंबेडकर चळवळीचे भाष्यकार सुरेशदादा गायकवाड आणि हा विवाह सोहळा मंगलप्रणय विधी पूज्य भदंत पय्या बोधीजी थेरो यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाचे संयोजन समितीचे अध्यक्षा सुनीता भरतकुमार कानिंदे व सर्व संयोजन समिती महिला मंडळ यांनी अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी केला. सरांना मी सुनीता भरतकुमार कानिंदे 2025च्या विवाह अध्यक्ष आहे. पंचशील प्रतिष्ठानच्या वतीने हा विवाह सोहळा साजरा होत आहे. हे या विवाह सोहळ्याचे 3 वर्ष आहे. 2023 पासून हा कार्यक्रम आम्ही राबवत आहोत. 2023ला 19 जोडपी विवाहबद्ध झाले आहे. 24ला 27 जोडपी विवाहबद्ध झाले आहे आणि आज आपल्या सर्वांच्या साक्षीने मोठ्या दिमागदार सोहळ्यात आम्ही 30 जोडप्यांना विवाहबद्ध करून दिलेले आहे. हे सर्व आम्ही आमच्या महिला मंडळाच्या सर्व महिला पदाधिकारी घरोघरी जाऊन दान गोळा केलेले आहे आणि त्या दानातून आम्ही हा सोहळा साजरा केलेला आहे. यामध्ये सर्व घरातील लोकांनी आम्हाला दान दिलेले आहे. म्हणजे आम्ही घरी गेल्यानंतर गरीब लोकांनी सुद्धा आम्हाला दान दिलेले आहे. कोणी आम्हाला फोन करून घरी बोलून दान दिले आहे आणि कोणी मित्र आम्हाला घरी येऊन दान दिले आहे. त्याबद्दल मी सर्वांचे खूप आभार मानते आणि त्यांनी असंच आम्हाला पुढे सहकार्य करावं एवढीच मी इच्छा व्यक्त करते. जय भीम, जय भारत. महिलांच्या वतीने घेण्यात येणारा हा दुसरा मेळावा आहे. पहिल्या वेळेस 23 जोडपे विवाहबद्ध झाले होते. दुसऱ्या वर्षी 27 जोडपे आणि या 2025ला 30 जोडपे आज विवाहबद्ध झालेले आहे आणि हे निव्वळ समाजाच्या दानामधून उभे केलेल्या विवाह मेळाव्याचा खर्च आहे आणि गोरगरीब लोकांनी सर्व लोकांनी याच्यामध्ये त्यांचं दान आहे. सर्व लोकांनी याच्यामध्ये मदत केलेली आहे आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त जे गरजू लोक आहेत त्याच गरजू लोकांचा आम्ही इथं विवाह केलेला आहे आणि आम्हाला धन्यता वाटते की आम्ही समाजातील गोरगरीब आणि गरजू लोकांसाठी काही ना काही करत आहोत आणि समाजसुद्धा त्याच्या पाठीशी आहे. म्हणून सर्वांचे मी आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय क्रांती. समाजाच्या वतीने आज बौद्ध धर्माचा सामूहिक विवाह मेळावा झाला. या मेळाव्यासाठी ज्या ज्या जोडप्याने सकारात्मक प्रतिसाद देऊन 30 जणांचा हा विवाह मेळावा झाला त्यांचं मी अभिनंदन करतो आणि आयोजक आमचे मित्र भारत कानिंदे साहेब, त्यांचे मिसेस सुचेता कानिंदे ताई आणि त्यांची सर्व टीम यांचं मी मनापासून ऋण व्यक्त करतो आणि समाजाला आवाहन करतो की असे हे सामूहिक विवाह प्रत्येक समाजाचे किंवा सर्व सामाजिक मेळावे हे झाले पाहिजे आणि याच्यासाठी सर्व समाज बांधवांनी पुढे यावं असे मी आवाहन करतो आणि थांबतो.